तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार चितोळे आणि तुम्ही पाहताय ओंकार ॲग्रो फार्म हा यूट्यूब चॅनल। तर आज आपल्या पिल्लांचा 11वा दिवस आहे ना। आज आपण पिल्लांना पाण्यामधून ब्रोटॉन हे लिक्विड दिले। ब्रोटॉन आपण सकाळी पाण्यामधून दिलं होतं आणि आज सकाळी स्प्रे पण केला होता। पिल्ले येण्याच्या आधी पण केला होता, पण तेव्हा काय व्हिडिओ काढला नव्हता। पण हा स्प्रे करून टीएचचा आपण पाण्यामधून केला होता। तर हे 10 ml 10 लिटर पाण्याला या प्रमाणात आपण ते पाण्यामध्ये टाकून तर स्प्रे करतो। बघू शकता पिल्ल एकदम अशी बारी झालेली आहे पिल्ल। तर 1000 पिल्लांची बॅच होती आपली। तर 1000 पिल्लांमधनं फक्त आतापर्यंत 4 पिल्लं मेली असतील। तर असा काही प्रॉब्लेम आलेला नाही या बॅचमध्ये। तर आपल्याला तर पिल्लं छोटी होती, त्याच्यामुळे आपण पाण्याचे ड्रिंकर आहेत त्याचे स्टँड आपण असे उलटे ठेवले होते। तर आता पिल्लांची चांगली हाईट झालेली आहे बऱ्यापैकी, त्याच्यामुळे आपण आता स्टँड परत सुईचे केलेले आहेत। तर बघू शकता पिल्लांना आज पाणी पिता येत आहे चांगल्या पद्धतीने। पिल्लं पण एकदम ॲक्टिव्ह झालेली आहेत आज। तर आता जसे जसे दिवस वाढत जातील तशी तशी आपली पिल्लं ॲक्टिव्ह होणार आहेत। पिल्लांचाच 11वा दिवस आहे ना आज। आपण अजून पण आपण हे प्री स्टार्टर फीड देत होतो। तर उद्यापासून आपण स्टार्टर फीड चालू करणार आहे पक्ष्यांना। ते 15 दिवस आपण प्री स्टार्टर फीड देतो पक्ष्यांना। पण यावेळेसची बॅच जरा चांगली झाली, बऱ्यापैकी पटकन मोठी झाली, त्याच्यामुळं पक्ष्यांची साईज पण चांगली झाली आहे। 11व्या दिवसाच्या ॲक्टिव्ह पण आहेत पक्षी, त्याच्यामुळं आता उद्या आपण स्टार्टर फीड चालू करणार आहे। आणि आज उद्या आणि परवा 3 दिवस आपण त्यांना पाण्यामधून ब्रोटॉन देणार आहे, कारण की त्यांची भूक पण वाढली पाहिजे आणि खाल्लेलं पण त्यांचं पचलं पाहिजे, त्याच्यामुळं आपण त्यांना ब्रोटॉन हे देणार आहे। तर 14व्या दिवशी परत आपलं गंभीरोचं वॅक्सिन आहे, तर त्याचा पण यूट्यूबला आपल्या व्हिडिओ येऊन जाईल। तर त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा। तर असे कुत्रे पण पाळायचे फार्मवरती। आमच्या फार्मवरती आहेत 3 कुत्रे, इकडे एक बसलेले, 2-3 मांजरी 2-3 कुत्रे आहेत। फार्मसाठी एवढे लागतातच। मांजरांचा काय फायदा आहे, तर मांजरं आपल्या इथं घूस उंदीर काही येऊन देत नाही आणि कुत्रे आपल्याला सावध करतात, त्याच्यासाठी आपण कुत्री मांजरं पाळलीच पाहिजेत। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।